तर आपण आज सामान्य नावाबद्दल माहिती घेणार आहोत. सामान्य नाम म्हणजे काय? तर ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होतो किंवा ज्यावरून आपल्याला एकापेक्षा जास्त गोष्टींचा अर्थबोध होतो. आता उदाहरण बघायचं गेलं तर शहर, मुलगा, समिती, पर्वत, समुद्र, मुलगी, नद्या, प्राणी, तालुका हे जे आहेत ते सामान्य नाम आहेत. आता शहर हे एकच असू शकतं का? नाही. तर खूप सारे शहर आहेत. तालुका म्हणलं तर एकच असू शकतो का? नाही. आपल्या शहरामध्ये खूप सारे तालुके आहेत. पण त्यामुळे ह्याचं अनेकवचन होतं. त्यामुळे याला सामान्य नाम म्हणत असतो आपण. सामान्य नाम जे असतात ते जातीवाचक असतात आणि याचे अनेकवचन होते. आता शहर असेल तर शहरे, मुलगा असेल तर मुले, समिती असेल तर समित्या, पर्वते, नंतर नदी असेल तर नद्या. अशा पद्धतीने याचे अनेकवचन होत असते. याचे उपप्रकार 2 आहेत. समूहदर्शक आणि पदार्थवाचक. एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगायला एकदम लक्ष देऊन बघा. आणि समूहदर्शकमध्ये बघायचं गेलं तर ज्या नामाने कशाचा तरी समूह किंवा संघ समजतो, ही ट्रिक आहे बरं. त्याला आपण समूहदर्शक सामान्य नाम असं म्हणतो. आता प्राण्यांचा कळप, त्याच्यामध्ये एकच प्राणी असतो का कळपामध्ये? नाही, खूप सारे प्राणी असतात. त्यामुळे ते आहे समूहदर्शक. लाकडाची मोळी, मी लाकडाची मोळी घेतली पण त्याच्यामध्ये एकच लाकूड होता असं आपण म्हणू शकत नाही, कारण लाकडाच्या मोळीमध्ये खूप सारे लाकडं असतात. तसं विद्यार्थ्यांचा वर्ग, वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये एकच विद्यार्थी असं असू शकतं का? नाही. त्यामुळे हे झाले समूहदर्शक, ज्याच्याने आपल्याला समूह समजतो. आणि दुसरा आहे पदार्थवाचक. आता ट्रिक काय आहे? तर ज्या नावापासून आपण दुसरा पदार्थ बनवू शकतो त्याला पदार्थवाचक म्हणतात. यामध्ये पदार्थाचा बोध होतो. खरं तर हे लिटर मीटरमध्ये मोजत असतात, परंतु आपण ट्रिकनं लक्षात ठेवायचं म्हटलं तर ज्या पदार्थापासून आपण दुसरा पदार्थ एखादा बनवू शकतो ते आहे पदार्थवाचक. तर यामध्ये दूध, साखर, मीठ, पाणी यापासून आपण दुसऱ्या वस्तू बनवू शकतो. दुधापासून चहा बनवतो, साखरेपासून खीर बनवतो, असं वगैरे वगैरे.